नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आणि मित्रांनो, मी सध्या टेंभुर्णी ते देवळाच्या या पंपावरती मित्रांनो, आणि या ठिकाणी सध्या हाल बघू शकता काय तर सगळ्या रांगात या ठिकाणी लागलेलं आहे पेट्रोल आणि डिझेलसाठी. खूप लांब आहे, अशा रांगा आहेत लांबवरती. बस असे सगळे ट्रॅक्टर घेऊन आले आहेत शेतकरी बरेच. चालते बघा कॅनीचं आहे ओणी म्हणून नंबर लावेल टाकेल याच्यावरती 7980. तुमचा नंबर किती नंबर आला आहे? माझा नंबर तिथं 90 नंबर. हां, तर तुम्ही सकाळी केव्हा आले होते इथं? आम्ही रात्री तिथं मुक्कामी होतो. रात्रीपासून? हां, रात्रीपासून मुक्कामी. डबल सकाळी 8 वाजेपासून रांगेत उभं आहे. एवढ्या उन्हाच्या टायमात बी तिथं रांगेत उभं आहे की आणि बाजूला जाऊन म्हणून इथं उन्हात बसली. जेवण नाही अजून. आता 12 वाजलेत. आता 12 वाजले. जेवण नाही. एक आशा होती की कॅनी भरून देईन, तरी ते 2-2 हजाराचं देऊ लागले एवढं करून पण. हे बघा मित्रांनो, आता हे नंबर पाय यांच्या पुढे दाखवतो तुम्हाला. बरं, तुमचं काय म्हणे बा सरकारचं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकारचं काय म्हणणार आहे आता? याच्यापेक्षा काय वाईट परिस्थिती असू शकते माणसाची की सगळे पैसे देऊन भीक मागितल्यासारखं झालंय. शेतीचे काम ऐन शेवटच्या टप्प्यात येऊन राहिले आणि ऐन सीझनचं टाईम आणि डिझेल भेटून नाही लागलं. याच्यापेक्षा काय वाईट परिस्थिती असू शकते या काय शेतकऱ्याची? आज आता पेट्रोल पंपापासून सकाळपासून आम्ही इथं उभे आहेत आणि डिझेल नाही आहे. शेतीची कामं जवळ आली आहेत, पेरणी जवळ आली आहे आणि शेतकऱ्यांनी पेरणी कधी करायची? जर शेतीचे कामच आवरले नाही तर डिझेल वाचून तर शेतकऱ्यांनी पेरणी कधी करायची? जर असेच हाल चालू राहिले तर शेतकरी खूप हवालदिल आहे. पहिलाच शेतीच्या मालाला भाव नाही आहे, खत भेटत नाही आहे आणि आता शेती तयार करण्यासाठी डिझेलही भेटत नाही. म्हणजे शेतकऱ्यांना चारी बाजूने मारण्याचं काम हे चालू आहे. घरी मी बाबा ड्युटीवाला माणूस आहे. पाहतो की डिझेल भेटत नाही आणि शेतीची कामं जवळ आले. तुम्हाला एक शेतकरी काय वाटतं याच्यावर काय? हो, रात्रभर पाईपलाईन होत होते. हां, आणि डिझेल संपलं, तिथं पंपावर येऊन बसलो डिझेल. तर आता तुम्हाला किती वेळ झाला इथं नेमकं येऊन? सकाळी मी 4-5 तासापासून इथं बसलो. बरं, आता पंपवाले काय केव्हा भेटेल डिझेल, काय याचा अंदाज? काय नाही, असा नंबर जवळ येतो म्हणतात हे होतं ते देतो म्हणते. डिझेल संपून